केंद्र सरकार कांदा निर्यात बंदी उठवण्याची शक्यता आहे। निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे, परिणामी मोठं नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची वाट उसळली आहे। हाच रोष शमवण्यासाठी कांदा निर्यात बंदी मागे घेतली जाऊ शकते। कांदा उत्पादकांच्या डोळ्यातील पाणी आटल्यानंतर सरकारला पाझर फुटण्याची शक्यता आहे। कांदा मातीमोल दराने विकला जात असल्यानं केंद्र सरकार निर्यात बंदी उठवण्याची चिन्ह आहेत। 8 डिसेंबर रोजी केंद्र सरकारला कांदा निर्यात बंदीची अवदसा सुचते। रातोरात शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचा निर्णय घेतला जातो। परिणामी कांद्याचे दर 4000 रुपये क्विंटलवरून 1500 रुपयांवरती घसरले आहेत। गेल्या काही दिवसापासून कांद्यावर निर्यात बंदी त्या ठिकाणी लादल्यामुळे कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी अशी घसरण त्या ठिकाणी झालेली आहे। नाशिक जिल्ह्याची आवक बघितली साधारणतः 1 ते 1.25 लाख क्विंटलची रोजची आवक आहे आणि 2000 रुपयांनी जर दर तुटलेले जर आपण बघितलं तर साधारणतः 50 ते 60 कोटीचं रोजचं नुकसान शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी झालं। नवीन कांद्याची आवक सुरू झालेली आहे आणि हा जो नवीन कांदा आहे हा शेतकऱ्यांना गोडाऊनमध्ये सुद्धा ठेवता येत नाही, फोर्सफुली त्या ठिकाणी विक्री करावं लागत आहे आणि म्हणून रोजचं शेतकऱ्यांचं होणारे नुकसान या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र शासनाने तत्काळ निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घ्यावा अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाला व राज्य शासनाला विनंती आहे। केंद्र सरकारने दरवाढ नियंत्रित राहण्याच्या नावाखाली कांदा निर्यात बंदी लागू केली। विशेष म्हणजे नेमकं याच काळात खरीपातल्या कांद्याची आवक वाढ होऊन भावही कमी होत होते। कांद्याचे भाव बघता बघता निम्म्यावर आले। परिणामी कांदा उत्पादनाचा खर्चही वसूल होत नाहीये। निर्यात बंदीनंतर 4,30,000 टन कांदा बाजारात आला। 1,70,000 टन कांद्याची खळ्यावरून खरेदी झाली। 8 ते 25 डिसेंबर या काळात जवळपास 6 लाख टन कांद्याची विक्री झाली। क्विंटल मागे 2,500 दर पडल्यानं शेतकऱ्यांना तब्बल 1300 कोटींचा फटका बसलाय। एका रात्रीत शेतकऱ्याचं किती नुकसान होतं, त्याला स्वतःला मरण पत्करावं लागतं, इतकं नुकसान होतं आणि तो मरतो पण ते दिसत नाही। मोदी जी, आपको हमारी गुजारिश है, आप मत आइए, महाराष्ट्र में मत आइए। महाराष्ट्र के किसान को आप मारने पे उतरे हैं, उसको मरने पे छोड़ दिया है, फिर आप क्यों आ रहे हैं? क्योंकि अब हमें घिन आ रही है इस सरकार से। क्या हम सरकार का हिस्सा नहीं है? क्या हम इस देश के नागरिक नहीं है? अगर है तो क्यों हमें सस्ते में जीना पड़ रहा है? हे मुद्दाम हिंदीत बोलावं लागलं तोडक्या मोडक्या, कारण दिल्लीला समजतच नाहीये आमच्या वेदना काय। देशात कांदा टंचाई निर्माण होईल असा दावा करून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली, पण महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कांद्याची आवक होतीये। यापूर्वीही आवक कमी होऊन दर वाढत होते, त्यावेळी केंद्र सरकारनं निर्यात बंदी केलेली होती। मात्र आता केंद्रानं दरात घसरण होत असतानाही निर्यात बंदी कायम ठेवली। त्यामुळे विविध शेतकरी संघटना आणि सर्वपक्षीय पदाधिकारी शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून सरकारची निर्यात बंदी तर आमची शेतमाल बाजार बंदी अशी भूमिका घेताना दिसतात। परिणामी केंद्र सरकार निर्यात बंदी मागे घेण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे। किरण ताजणे आणि सूरज बोरावकेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।